आवाज मानदेशाचा। नरवणे तालुका माण येथे अपघाताचा बनाव करून प्रियसीनं आईच्या मदतीनं प्रियकराचा निर्गुण खून केलाय। खुनानंतर प्रियकराचा मृतदेह कारमध्ये ठेवून ती कार कालव्यामध्ये ढकलून दिल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी प्रियसी तिच्या आईसह 7 जणांवर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। योगेश सुरेश पवार वय वर्ष 28 राहणार गोंदवले बुद्रुक तालुका माण असं खून झालेल्या प्रियकराचं नाव आहे। तर रोशनी विठ्ठल माने आणि आई पार्वती विठ्ठल माने यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश पवार याचा भाऊ तेजस यानं मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी संध्याकाळपासून भाऊ योगेश गायब असल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी त्याचा शोध सुरू केला होता। 4 चाकी गाडीसह योगेश गायब झाल्यानं आणि त्याचा फोन स्विच ऑफ झाल्यानं घातपात झाल्याच्या संशयावरून तपासाची चक्रे गतिमान केली। गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी नातेपुते जवळील फडतरवाडीत हद्दीमध्ये पोलिसांना कार कालव्यामध्ये बुडालेल्या अवस्थेत दिसली। पोलिसांनी ही कार जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढली असता ती आतून लॉक होती। यामध्ये योगेश पवार याचा मृतदेह असल्याचं आढळलं। योगेशच्या मोबाईलवरील शेवटच्या कॉलवरून त्यांनी संशयितांना मुंबई येथून ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीनं योगेशचा खून केल्याची कबुली दिली। मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी योगेश पवार याला रोशनी माने हिनं मला तुला भेटायचं आहे, तसेच आम्ही हात उसने घेतलेले पैसे परत द्यायचे असे फोनवरून सांगून योगेशला नरवणे येथे बोलवून घेतले। रोशनी आणि तिची आई पार्वती माने यांच्यासह अन्य साथीदारांनी योगेश आणि रोशनी यांच्यात असलेल्या प्रेमसंबंधातून आणि हात उसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून योगेशला धारदार शस्त्रानं मारहाण केली। यामध्ये त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर संशयितांनी योगेशचे हातपाय बांधून कारच्या पाठीमागील शीटवर बसवून कार कालव्यात ढकलून दिली। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक CS मोठे करत आहे। मानसफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।